Good evening, ma'am. Hi everyone. Good evening. Good evening, ma'am. Good evening. Good evening, ma'am. Okay. Good evening, ma'am. Good morning, ma'am. Good evening, ma'am. Good morning, ma'am. Good evening, madam. Good evening, ma'am. Good Good evening. evening. Good evening, madam. ओके, मला सांगा स्क्रीन दिसते सर्वांना? Good evening, ma'am. हो, मॅम. हो, मॅम. ओके. Yes. बरं, बुद्धिमत्तेची प्रकरणं घेतलीत मी. सांगा फक्त पहिलं प्रकरण झालं होतं का आपलं? हे वर्गीकरण झालं होतं का? मॅम. मॅम आपलं Ma'am. इंग्लिश टॉपिक चेक करा. हे झालं होतं का? मॅम. वर्गीकरणचं हे प्रकरण काय? बोला. नाही ना, मॅम. नाही. नव्हतं झालं, फक्त एकच झालं होतं ना? नाही, मॅम. झालं मॅम. होतं. झालं होतं, मॅम. आकलन मला वाटतं पूर्ण झालेलं होतं. संख्या मला वाटतं आणखी सूचना हा, पालन मॅम. होतं, अक्षरमाला हे आकलन सर्व झालं होतं. आता हे वर्गीकरणाचं प्रकरण आता आहे. मॅम. हा बोला. बोल ना मुग्धा. काय होतंय? आवाज नाही येतंय का? ते नव्हतं ना झालं नक्की? सुरुवात करायची मग या प्रकरणाला? ओके, चालेल. वर्गीकरण प्रकरण घेऊयात. आता सलग 2 प्रकरण आपण बुद्धिमत्तेचीच घेऊयात. बुद्धिमत्तेची मॅम. मागे राहते. हा बोल कोमल. मला वाटतं शब्दांचं वर्गीकरण आपलं झालं होतं, संख्यांचं वर्गीकरण झालं होतं. पहा बरं हे झालं होतं ना? संख्यांचं झालं होतं का? संख्यांचं हे झालं होतं आणि संख्यांचं हे पहा संख्या हे नव्हतं ना झालं. ओके, बर. संख्यांचं घेऊया. शब्दांचं मला आठवतं, शब्दांचं झाल्यासारखं वाटतंय. नाही मॅम, नव्हतं झालं. शब्दांचं झालं होतं, संख्येचं राहिलं होतं. कारण आपल्याकडे रेकॉर्डिंग नसते. शब्दांचं झालं ना, कारण रेकॉर्डिंग पण असतात आपल्याकडे. त्या रेकॉर्डिंग पण पाहूयात. जर नसेलच झालं तर मी आज मॅम संख्येचं काल क्लास होता. काल नव्हता, काल उशिरा. काल आजारी मग मॅम आपला होते. झाला नव्हता शब्दाचा. शब्दांचं झालं नव्हतं. हो मॅम. शब्दांचं झालं होतं. परवा दिवशी आपण इंग्रजीतच पाहिलेलं फक्त. मॅडम शब्दांचं. बरं ऐका, शब्दांचं जर झालं नसेल, मी आज व्हिडिओ तुम्हाला पूर्ण रेकॉर्डिंग देते. रेकॉर्डिंगची प्लेलिस्ट देते मी तुम्हाला. त्या प्लेलिस्ट मध्ये पहा, रेकॉर्डिंग आपण नावं टाकत असतो वरती की कोणत्या प्रकरण आहे, त्यावरती काय आहे झालेलं. आता जे नवीन मुलं आहेत नंतर जॉईन झालेली, तर त्यांना सुद्धा पाहायला मिळेल शब्दांचं प्रकरण झालेलं होतं. म्हणजे हेच प्रकरण आहे, वर्गीकरण शब्दांचं झालं होतं, संख्येचं राहिलेलं होतं. संख्यांचं घेऊयात आपण. आणि जर नसेलच तुम्हाला रेकॉर्डिंग पण त्यामध्ये तर उपलब्ध उद्या संख्येचं सुद्धा शब्दांचं सुद्धा होईल. शब्दांचं काहीच अवघड नाही, यामध्ये घ्यायला लगेच सोपं आहे. पण विनाकारण वेळ घालवायचा नाही. आपल्याला खूप सारी महत्वाची प्रकरणं राहिलेली आहेत. आपल्याला जास्तीत जास्त महत्वाची जी काही प्रकरणं आहेत त्यावरती फोकस करायचं आहे. ही प्रकरणं तुम्हाला सोपी जाणार आहेत. आणि यामध्ये सुद्धा वर्गीकरण, त्याबरोबर क्रम ओळखणे, किंवा जसं की मिसिंग नंबर वगैरे असतो की नाही, यावरती खूप सारे प्रश्न असतात बुद्धिमत्तेमध्ये. क्रम ओळखण्यावरती आणि संख्यांच्या वर्गीकरणांवरती. संख्या वर्गीकरण हे व्यवस्थित पाहायचंय, जरी झालेलं असलं तरी पहा. कारण संख्या वर्गीकरण, संख्येचं वर्गीकरण, क्रम ओळखणे, पुढील संख्या, आकृतिबंध हे आपलं जास्त होणार आहे. यावरती जास्त प्रश्न असतात, जास्त वेटेज असतं या प्रकरणांना. बरं, थोडक्यात ओळख पाहूया त्या प्रकरणाची. या उपघटकातील प्रश्नांमध्ये 4 संख्या दिलेल्या असतात. यातील 3 संख्यांमध्ये समविषम किंवा मूळ संख्या, संयुक्त संख्या, विशिष्ट संख्येने भाग जाणाऱ्या संख्या वगैरे गुणांवर आधारित साम्य दिसून येते. त्यामुळे या 3 संख्यांचा गट बनतो. ज्या दिलेल्या 4 संख्या असतात त्या तिघांचा गट आणि एक मात्र यामध्ये वेगळी असते. मग ती वेगळी आपल्याला निवडून काढायची असते. यालाच म्हणायचे वर्गीकरण. जसं आपण क्लासिफिकेशन करतो, वेगळे करणे, तसं आपल्याला इथे वेगळं करायचं आहे. कोणत्या ना कोणत्या बाबतीमध्ये 3 जणांचा एक गट होतो, एकाचा वेगळा राहतो, एकाचा गट होत नाही.
त्या गटाशी जुळत नाही. आता इथे उपयुक्त टिपांमध्ये पहा तुम्हाला काय काय असणार आहे यामध्ये. रोमन अंक, जे की रोमन अंकांचं प्रकरण आपलं झालेलं आहे. 1 ते 100 पर्यंत रोमन संख्या, त्या संख्या त्याचबरोबर हजारापर्यंतच्या रोमन संख्या, त्याबरोबर मधले नंबर किंवा साल तयार करायचं असेल तर ते आपण रोमन संख्येमध्ये पाहिलेलं आहे. रोमन संख्यामध्ये आपण ठराविकच चिन्हांचा वापर करतो, जसं की हेच चिन्ह आपल्याला दिसतात. कॅपिटल आय, कॅपिटल व्ही, कॅपिटल एक्स, त्यानंतर एल, सी, डी, एम या ठराविकच अक्षरांचा वापर आपण रोमन संख्या चिन्हांमध्ये करत असतो. रोमन संख्या चिन्हांमध्ये शून्यासाठी कुठलाही नंबर नसतो, याची प्लेस व्हॅल्यू काढता येत नाही. त्याबरोबर रोमन संख्येच्या समजा मोठी संख्या लिहिली तर डावीकडे एखादा लहान नंबर दिलेला संख्या चिन्ह लिहिलं तर ते वजा होऊन आपण उत्तर काढतो किंवा ती संख्या लिहित असतो. उदाहरणार्थ हा व्ही म्हणजे 5 आहे. 5च्या डावीकडे जर हा आय लिहिला तर हा 4 तयार होतो, म्हणजे 5 वजा 1 होतो. आणि व्हीच्या जर उजव्या बाजूला 1 लिहिला तर हा 5 अधिक 1 असा 6 तयार होतो. या प्रकारच्या संख्या आपण पाहिलेल्या आहेत. अपूर्णांक आपण फ्री क्लासमध्ये पाहिले होते. आता हे पाहिजेत आपल्याला, अपूर्णांकाचं प्रकरण होणार आहे. त्याबरोबर त्रिकोणी संख्या झालेले आहेत. आपण त्रिकोणी संख्येचं प्रकरण पाहिलेले. त्रिकोणी संख्या, त्याचा पाया कसा काढायचा आहे, पुढची त्रिकोणी संख्या, मागच्या त्रिकोणी संख्या या आपण पाहिलेल्या आहेत. चौरस संख्या पाहिलेल्या आहेत. चौरस संख्या म्हणजेच वर्ग संख्या, याला स्क्वेअर नंबर म्हणतो आपण. घड्याळ हे सर्वांना माहिती आहे, पण घड्याळावरती इथं कोणांवरती वगैरे प्रश्न असतात, तर ते सुद्धा आपण पाहूयात. घड्याळावरती आणखी भरपूर सारे प्रश्न होणार आहेत. पण या प्रकरणामध्ये जे घड्याळ येतं तर ती घड्याळाच्या वेळा दाखवलेल्या येतात, म्हणजे माध्यान्ह पूर्व वेळ, माध्यान्होत्तर वेळ या प्रकारचे प्रश्न यावरती असतात. सम विषम संख्या हे संख्या प्रकार आपण पाहिलेले आहेत. मूळ, जुळ्या मूळ संख्या या पाहिलेल्या आहेत. जसं की 1 ते 100 मध्ये 1 ते जवळजवळ 8 जोड्या आहेत जुळ्या मूळ संख्यांच्या. मूळ आणि सहमूळ संख्या या सुद्धा आपण पाहिलेल्या आहेत, की ज्या 2 किंवा 2 पेक्षा अधिक संख्यांचा सामायिक अवयव हा केवळ एकच असतो, त्यांना आपण सहमूळ संख्या म्हणतो किंवा सापेक्ष मूळ संख्या म्हणतो, हे आपण पाहिलेलं आहे. त्याबरोबर इथे तुम्हाला विचारणार आहेत 1 ते 30 पर्यंतच्या संख्यांचे पाढे तुम्हाला सेपरेट देणार नाहीत, तर या पाढ्यांवर आधारित तुम्हाला संख्या देणार, जेणेकरून जर पाढे असतील तर कोणती संख्या कोणत्या पाढ्यामध्ये येते हे पटकन लक्षात येते, म्हणजे कोणती विभाज्य आहे आणि कोणती विभाज्य संख्या नाही हे आपल्याला पटकन कळतं. त्याबरोबर 1 ते 20 संख्यांचे वर्ग, जे मी तुम्हाला वारंवार सांगत असते पाठ करायला. 1 ते 20 संख्यांचे वर्ग आणि 1 ते 10 पर्यंत संख्यांचे घन हे लक्षात ठेवावेत, हे पाठच हवेत. दिलेल्या संख्येतील अंकांची बेरीज, अंकांमधील फरक, गुणाकार, भागाकार, समविषम संख्या, अपूर्णांकाच्या बाबतीत अंश व छेद यांच्यातील तुलना यांचा विचार करून हे प्रश्न सोडवता येतात. बरे, सर्वांनी व्हिडिओ ऑन ठेवा तुमचे. बरे, हे नमुना प्रश्न आहेत. नमुना प्रश्न सोडवून दिलेले असतात, इथे मी उत्तरं कट केलेले आहेत, पण तुमच्याकडे बुक आहे, बुकमध्ये हे प्रश्न सोडवून दिलेले आहेत. याचा काही इश्यू करण्यासारखे नाही. एखादा प्रश्न आपण तरी सुद्धा पाहूयात. जसे की आता प्रश्न क्रमांक 1 पहा. 63, 45, 81 आणि 37 यांच्यामध्ये वेगळं कोण आहे, तर अगदी आपण पाहता क्षणी सांगू शकतो की यांच्यामध्ये 4थ्या नंबरची संख्या ही वेगळी आहे. का वेगळी, तर पाढे आहेत आपले, म्हणून आपल्याला उपयोग झाला. 63 हा 9च्या पाढ्यामध्ये येतो. त्याबरोबर मॅम सराव 45 प्रश्न घ्या ना. हो घेणार आहे, सराव प्रश्नच फक्त इथं दाखवते मी तुम्हाला काय असेल. 45 हाही 9च्या पाढ्यामध्ये येतो आणि 41 सुद्धा 9च्या पाढ्यामध्ये किंवा 3च्या कसोटीमध्ये बसतात, 9च्या कसोटीमध्ये बसतात. बोला काय पहिल्या पण येते. काय येते? हो, 9. 9च्या पाढ्यातल्या सर्वच संख्यांची बेरीज 9 येते. 9चा पाढा लिहून पहा, अंकांची बेरीज करून पहा, 9 येते. जाऊयात आपण सराव प्रश्नांकडे. यामध्ये काय अडचण नाही ना कुणाला? हे नमुना प्रश्न आहेत. नमुना प्रश्न सोडवून दिलेले असतात पुस्तकामध्ये. अडचण आहे. ओके, बरं. आता तुम्हाला एक्स्ट्रा प्रश्नपत्रिका आणि सरावासाठी वेगळे
संच सुद्धा मागवलेले आहेत, तर ते तुम्हाला एक्स्ट्रा संच वगैरे तुम्हाला PDF काढून देत जाईल. आता अजून आपले सर्व PDF बाकी आहेत काढणं. एकदा का सर्व PDF काढून झाल्या की तुम्हाला एक्स्ट्राचा अभ्यास मिळत जाईल ज्या त्या प्रकरणावरती. तुमच्यासाठी आणखी वेगळ्या प्रकाशनाचे संच वगैरे मागवलेले आहेत, बुक्स आहेत. बरं पहा, पुढे दिलेल्या प्रश्नात गटात न बसणारे पद ओळखायचे. प्रश्न क्रमांक 1. हा मॅम हा बोल. आमचं वेगळं. बरं काय वेगळे असतील ना तर ते शेवटी मला सांगा, किंवा मॅम मला तुमचे हा वेगळे प्रश्न प्रश्न मला ग्रुपवरती पाठवत चला. तुमचे वेगळे प्रश्न असतील ते ग्रुपवरती पाठवत चला. हे आपण सध्या आहेत ना ते घेऊयात. यावरून सुद्धा तुम्हाला तुमचेही प्रश्न सोडवता येतील. एवढ्या सोप्या त्या ट्रिक असतात. फक्त मॅम या प्रश्नाचं पर्याय क्रमांक 3 उत्तर आहे. हो, या प्रश्न प्रकारांमध्ये एवढं असतं की विशिष्ट अशी एक ट्रिक नाही देऊ शकत आपण. म्हणजे इथे तुम्हाला काही पण करून पाहावं लागतं. कधी बेरीज करून पाहावी लागेल, कधी गुणाकार असेल, वजाबाकी असेल, भागाकार असेल, कसोट्यांवर आधारित असेल, कधी त्या संख्या वर्गसंख्या असतात, कधी घनसंख्या असतात, कधी घनमुळं असतात, कधी वर्गमुळं असतात. असं काहीही येऊ शकतं तुम्हाला. ठराविक स्पेशल अशी एक ट्रिक या प्रश्नासाठी देता येत नाही. काही संख्या चढत्या उतरत्या क्रमाने लावलेली असतात, अंकांची बेरीज सारखी असते. असं काही ना काहीतरी यांच्यामध्ये सारखेपण असतो 3 संख्यांमध्ये. एक मात्र वेगळी असते आणि वेगळी आपल्याला शोधून काढायची आहे. तर पहिला प्रश्न पहा, 5610, त्यानंतर 1463, 3585 आणि 8994. यामध्ये वेगळी संख्या शोधायची होती. मग आता वेगळी काय आली? प्रत्येकाच्या प्रश्नाचं उत्तर आलं पाहिजे चॅट बॉक्स मध्ये. मॅम काय झालं? चॅट बॉक्स मध्ये द्या उत्तर. ओके, 1चं 3 म्हणणं आहे, अगदी बरोबर आहे. नाही. अगदी बरोबर आहे. या संख्या 3च्या 11ने विभाज्य आहेत. का तर आपण 11ची कसोटी पाहिलेली होती पहा. 11ने भागाकार करून पहा किंवा या प्रकारचा गट करून पाहायचा आहे. आता 11ची कसोटी चेक कशी करायची? 1 आड 1 अंक घ्यायचे. जसं की आता पहिला नंबर चेक कसा करणार आपण? 5 अधिक 1. यांची बेरीज किती झाली? 5 आणि 1 6 झाले. म्हणजे हे झाले विषम स्थानावरती. आणि आता दुसरा गट आहे 0 आणि 6चा. 0 अधिक 6 हे होतात 6. म्हणजे 6 वजा 6 फरक आला शून्याचा. या संख्येला 11ने भाग जातो. जर फरक एकाड एक संख्येचा फरक जर 0 येत असेल किंवा 11च्या पटीतील येत असेल तर त्या संख्येला 11ने निश्चेष भाग जातो. त्याबरोबर असं आपण चेक करू शकतो. 6 आणि 1 7 होतात. त्यानंतर 4 आणि 3 7 होतात. फरक आला शून्याचा. पुढे या प्रकारे चेक करा. 8 आणि 3 11 होतात. 5 आणि 5 हे 10 होतात. 11 वजा 10 फरक आला 1चा. इथे 8 आणि 9 17 होतात. 4 आणि 2 हे 6 होतात. म्हणजे यांच्यातला फरक आला 11चा. म्हणजे 11चा फरक असेल, 12 असेल, 33 असेल, 44 असेल, 11च्या पाड्यातला कुठलाही फरक येऊ द्या किंवा फरक 0 येऊ द्या, तर त्या संख्येला 11ने निश्चेष भाग जातो. पण इतर जर फरक येत असेल तर त्या संख्येला 11ने भाग जात नाही. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं अपेक्षित उत्तर होतं. घ्या पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 2. 89, 45, 72, 54. 89, 45, 72 आणि 54. ऑप्शन नंबर 1. व्हेरी गुड. सर्वांचं उत्तर येते. इथे आपण कसोट्यांचा वापर करूयात. एक मिनिट, आपण एम्प्टी पेज घेऊयात. आता इथे पाहता क्षणी लक्षात येतं तुम्हाला की कसोट्यांमध्ये इथं 3ची कसोटी. सुरुवातीला कसोटी कधी पण पाहायची 2ची. समसंख्या नाही आहेत म्हणजे इथं 2ची कसोटी लागत नाही. हे लगेच पाहायचं. एकदा पडताळणी करून घ्यायची. लगेच 3ची कसोटी काय? अंकांची बेरीज. अंकांची बेरीज करून घ्या. अंकांची बेरीज पहा. 8 आणि 9 हे 17 होतात. 5 आणि 4 9 झाले. 7 आणि 2 9 झाले. 5 आणि 4 9 झाले. अंकांची बेरीज 9 किंवा या 3च्या पटीतील आहेत. 3ने विभाज्य 2, 3 आणि 4. या क्रमांकाच्या ज्या संख्या आहेत त्या 3च्या पटीतील आहेत.
किंवा 3ने विभाज्य आहेत, 9ने विभाज्य आहेत किंवा अंकांची बेरीज 9 आहे, अशा कोणत्या ना कोणत्या कारणाने त्यांचा गट वेगळा बनतो आणि पर्याय क्रमांक 1 हे यांच्यामध्ये वेगळं आहे. पर्याय 1 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर झालं. पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 3. 3678, 7682, 6837, 8736. लिंकला काही प्रॉब्लेम येतोय का? बरेच जण जॉईन झालेले पुन्हा लिव्ह करतायत. मध्येच लिंक थांबत वगैरे नाही ना काही? 1 मिनिट मेसेज पाहूयात आपण ग्रुपला काय आहे का? नाही. नाही. नो मॅम. मिस नाही करायचं. नो नो मॅम प्रश्न घ्या ना. आम्ही ग्रुपवर पाठवलाय. बर घेऊयात. ग्रुपवरती पाठवलेला घ्यायचा का? हो मॅम. ओके ओके ओके. बर पहा आता ग्रुपवरचा प्रश्न आहे. अगोदर हा घेऊयात तिसरा आणि मग ग्रुपचा लगेच सांगते. मला वाटतं पर्याय 1 येईल त्याचा. 4ने विभाज्य संख्या दिसतात या. आपण चेक करूया 4ने विभाज्य आहेत का. शेवटचे 2 अंक पाहिजे. पाहूयात आपण. 4ने विभाज्य संख्या पाहाव्या लागतील याच्यात. बर हे आलं का? मॅम येथे समविषम आम्ही समविषम पाहिले. समविषम काढलं का? बर आपण काढूयात त्याचं पण उत्तर काढू. 2चं 1, 3चं मला मागची उत्तरं दिसत आहेत. 3चं 2 म्हणलंय. बर आता या ज्या संख्या आहेत तर त्या जर निरीक्षण केलं तर त्याच अंकांपासून तयार झालेल्या संख्या आहेत. आता यामध्ये अंक पहा 3, 6, 7, 8 हेच अंक सारखे दिसतात. 3, 6, 7 आणि 8 या व्यतिरिक्त अंक कुठलेच नाहीयेत आणि यांच्यामध्ये एकच विषम आहे. 3, 6, 7, 8 आहे आणि इथे एकटा आहे. त्यामुळे हा पर्याय 3 असा होतो. पण इथे पर्याय 3 नाही. जर समविषमानुसार काढलं तर याचं उत्तर पर्याय 3 निघतं आणि असं जर काढलं तर इथे 3 नाहीये यामध्ये. मॅम 2 उत्तर आहे त्याचं. दोन मॅम उत्तर येतं. ऑप्शन नंबर 2 येत आहे याचे कारण 2 उत्तर सर्वांची आहेत. बेरीज 24 हो. येते. याची बेरीज 23 येते. अशा सर्वांची प्रश्नांची बेरीज उत्तर येतात. 23 येते. सर्वांची बेरीज 23 येते आणि दोन सर्वांची बेरीज 24 येते. फक्त ऐका पर्याय 2 योग्य आहे आणि 3 सुद्धा उत्तर येऊ शकतं समविषमनुसार. समविषमनुसार आता हे 3 सुद्धा उत्तर येतं पण इथे पर्याय क्रमांक 2 उत्तर असेल तुम्हाला. इथे हे 2 पण होतं. आता दिलेल्या संख्या 3, 6, 7, 8 हेच अंक आहेत म्हणजे अंकांची बेरीज सारखीच आहे. अंकांची बेरीज सारखी येते यानुसार यांचा गट. पण असाही प्रश्न येऊ शकतो इथे जरी तुम्ही 3 केलं तरी ते उत्तर एका अर्थाने तो सुद्धा बरोबर आहे. असे प्रश्न शक्यतो येत नाहीत किंवा आले तर ते प्रश्न कट होतात. समजा 100 मार्काचा पेपर आहे तर एक प्रश्न तिथं कमी होणार आहेत. 98 पैकीच तुम्हाला मार्क मिळणार आहेत. बोला विराजचं काय म्हणणं आहे? मॅम पण वरच्याचं पण तसं येऊ शकतं ना? कसं? होऊ शकतं ना, तसंही होऊ शकतं. बरोबर आहे ना. पण इथे पाहता क्षणी आपल्याला लक्षात येत आहेत ना इथे संख्या आहेत की या 9च्या पटीतल्या 3च्या पटीतल्या तसंही होऊ शकतं. बरोबर आहे तुझं म्हणणं. तसंही होऊ शकतं. म्हणजे कोणत्या ना कोणत्या कारणावरून तुम्ही एक गट करू शकता तिघांचा. तसं होऊ शकतं. असे बरेचसे प्रश्न असतात की जे परीक्षेमध्ये सुद्धा बऱ्याच वेळा कॅन्सल झालेले असतात. मग कधी कधी अगोदर तर काय करायचंय त्या प्रश्न समजा तो क्रमांक असला कोणी केलेला चुकीचा असला आणि त्याचं 2 पण उत्तर येतं 3 पण येत आहे म्हणजे आणि 2 आणि 3 यापैकी कोणता तरी एक केला त्याला मार्क देऊन टाकायचे. पण आता शक्यतो काय करतात तो प्रश्न तसा स्किपच केला जातो. समजा 100 मार्काचा पेपर आहे ना तर 98चाच घेणार. आता तुमचा 150चा आहे तर 148 पैकी मार्क मिळणार असंही होतं. बरं चौथा प्रश्न पहा 216, 343, 1000 आणि 8. अरे हा राहिला तुमचा घ्यायचा. घेऊयात आता.
ओके, पर्याय 2 म्हणणं आहे. बरं पहा, जर निरीक्षण केलं तर या संख्या तुम्हाला कोणत्या प्रकारातल्या दिसतात? घनसंख्या बरोबर आहे. मॅडम घनसंख्या. सुद्धा विशेष भाग जातो. 2 ने पण निशेष भाग संख्या जातो. आहे सर्व घनसंख्या. 43 विषम संख्येचा घन आहे. विषम संख्येचा घन आहे. संख्येचा घन आहे. 5चा घन, 6चा घन, 10चा घन आणि 2चा घन. तो वेगळा आहे. काय झालं ग्रुपवरचा ना? हो ओके. मॅम आवाज येत नाही. कोणालाच नाही येते का? मॅम मी सर्व पहिला प्रश्न बोलत नव्हता ना. पहिलाच मॅम प्रश्न आहे ना, मग तोच घेते ना, तुमचा पहिलाच घेते. मॅम बोल, काय म्हणणं श्रेया? मॅम याचे उत्तर पाठवले आहेत. मॅम माझा पहिला प्रश्न वेगळा आहे. वरती लिहिलाय तो आहे का पहा. मी जो लिहिलाय तो आहे का? मी स्क्रीनवरती लिहिलेलाच आहे का पहिला प्रश्न? 2023 ला म्हणजे वर्ष आलेला हा प्रश्न आहे. 2024 ते शिकवत आहे ना. आता हे माझ्याकडे कोणतं पुस्तक आहे काय माहिती. माझ्याकडे 23चं पण होतं, 22चं पण होतं, 17चं पण आहे. सगळे माझ्याकडे जुने पुस्तकं असतात. मॅम हो हाच प्रश्न होता तो. मॅम आमच्याकडे 2024 चा आहे. ओके ओके चालेल. 24 मध्ये आमच्याकडे त्याचे 2025 मॅम माझ्याकडे 2025 आहे. मॅम तुमच्या पीडीएफ मधला पहिला क्वेश्चन दाखवा ना. बर माझ्या पीडीएफ मध्ये पहिला प्रश्न पहा. हा माझ्याकडचा आहे आणि मी लिहिलेला तुमच्या पुस्तकात आहे. पहा आहे का? कोणत्या बाबतीत त्याचा वेगळेपण आहे? आता 2च्या कसोटीमध्ये तर सर्वच जण बसणार आहे. 3च्या कसोटीमध्ये चेक करा. त्या नाही झाले तर 4च्या करा. आता 4चा आपण इथे शेवटून जाऊया. 4 ने भाग जातो का? 4 एक 4, 8 4 त्रिक 12. 4 ने तर शेवटी गेला. आता 4 ने दुसऱ्याला बघूया. 4 एक 4. आता उरले की आता 4च्या पाड्यामध्ये 38 नाही येत. म्हणजे हा 4 ने विभाज्य नाही होऊ शकत. हा 4 ने विभाज्य होता चौथा. त्यानंतर दुसरा प्रश्न, दुसरा पर्याय 4 ने भाग 4 2 32 एकदा पाहिलं. आता 4 एक 4 एक 4 2 उरले. 4च्या पाड्यामध्ये 28 येतो का? 4 7 28. याला पण 4 ने भाग गेला. शेवटच्या पर्यायाला गेला, दुसऱ्या पर्यायाला गेला, चौथ्याला पण गेला, तिसऱ्याला गेला नाही. म्हणजे हा पर्याय झाला आपला. पर्याय क्रमांक या प्रश्नाचं योग्य उत्तर मिळालं. प्रश्न समजला का? इथे स्पष्टीकरण द्यायचं. इतर संख्या 4 ने तुमच्या पुस्तकाचा प्रश्न दाखवा. 4 ने विभाज्य असं तुम्ही त्याचं स्पष्टीकरण लिहू शकता. कितवा प्रश्न दाखवायचा? पहिला पाहिला ना तुम्ही? दुसरा 2025 मॅडम मागे आता तुम्ही तो प्रश्न लिहून बरं आता ह्या प्रश्नांचा एवढा काही इश्यू नसतो. आणि जरी तुम्हाला अवघड गेलेच प्रश्न, जरी तुमच्याकडे 25चं पुस्तक आहे, कोणाकडे 24चं आहे, तुम्ही काय करता माहिती ऐकून नाही घेत. मग तो पुस्तकातला प्रश्न एवढा घोळवत बसता. एखादा प्रश्न असतो तुम्ही इथे समजून घ्या ना. तुमच्या समोर जेवढे प्रश्न आहेत ना, माझ्या समोरचे जे आहेत, तुम्ही तेवढे अगोदर समजून घ्या. आणि तुमचे प्रश्न काय असतील ना, अगदी 20 असतील, 30 असतील, 40 असतील, जेवढे असतील तेवढे मला ग्रुपवरती पाठवा. ते प्रश्न मी व्यवस्थित तुम्हाला उद्या घेते किंवा क्लास नंतर घेते. मला वेळ मिळेल तेव्हा घेते. पण जे समोर आहे ते घ्या अगोदर. वेगळे आणि जरी वेगळे असले तरी तुमच्या पुस्तकामध्ये त्याचं उत्तर आहे. आणि बऱ्याच वेळा काही पुस्तकांमध्ये स्पष्टीकरण पण असतात. नवोदयच्या मला वाटतं नवनीतच्या पुस्तकामध्ये आहेत. माझ्याकडे जे दुसरे आहेत त्याच्याकडे नसतात.
काही पुस्तकांमध्ये स्पष्टीकरण नसतात, काही मध्ये असतात. मग त्याचा इश्यूज करायचं नाही. आपण स्पष्टीकरण त्याचं पाहू शकतो. नाही समजलं स्पष्टीकरण, बऱ्याच वेळा त्यांची स्पष्टीकरण थोडीशी वेगळी असतात. मी त्या स्पष्टीकरणांकडे पण पाहत नाही, मी माझ्या पद्धतीने पाहते. मग त्याच्यामध्ये तुम्हाला काही वेगळं वाटत असेल तर तुम्ही तुमचं स्पष्टीकरण पाहू शकता, उत्तरं पाहू शकता आणि चेक करायचं. मी जेव्हा एखादं प्रकरण शिकवते तुम्ही कायम ते चेक करा. कायम तुमच्या उत्तर सूचीमध्ये चेक करा. आपले प्रश्न थोडेफार वेगळे असतात, तुम्ही तुमच्या उत्तर सूचीमधून तुमचे प्रश्न चेक करा. नाही समजला तर मी आहे तुम्हाला सांगायला. पण प्लीज मध्ये डिस्टर्ब करू नका. काय प्रश्न असतील ते ग्रुपवरती पाठवा. प्रश्न क्रमांक 5, यामध्ये होतं काय की तुमचाच वेळ वाया जाणार आहे. एकतर एक सोबत 4-5 जण बोलले की मला व्यवस्थित ऐकायला येत नाही आणि तुम्हालाही क्लिअर समजत नाही ते. 38, 64, 72 आणि 46. प्रश्न क्रमांक 5चं उत्तर येऊ द्या. जीवन, तुझा डाऊट नंतर घेते. शेवटचे 5-10 मिनिट मी डाऊट साठीच ठेवते आज. ओके, आपल्याला जास्तीत जास्त प्रश्न घ्यायचे, चर्चा नाही करायची आहे. ओके, पर्याय 3 येतोय. बर, सर्वांचं म्हणणं आहे पर्याय क्रमांक 3. आता मी तुम्ही कसं उत्तर काढलं हेच जाणून घेते. ओके, चालेल. कसं आलं पर्याय क्रमांक 3 साईराज? मॅम हम्म, तुम्ही बोलत होते मागाचा प्रश्न त्याच्यामध्ये ते विषम आकडे होते ना, हा हा मग याच्यामध्ये पण एक कसं आलं उत्तर? हे आहे विषय मला आहे नाही का, पण समविषम मॅम 72 तुम्ही विचार चा सर्व पर्यायातल्या संख्येचा गुणाकार 24 येतो. मॅडम बरोबर आहे. गुणाकार 24 येतो. बरोबर आहे. 8-24. बरोबर आहे. असं होतं. आता तुम्ही रेकॉर्डिंग मध्ये ऐकलं ना, तुम्हालाच बोरिंग वाटेल ते. असं होतं की आता मी तुम्हाला विचारलं, एकाला विचारलं की तुम्ही सर्वजण बोलायला लागतात, मग ते प्रश्न विचारायला सुद्धा नको वाटतात. एक बोललं की म्हणजे सर्व जणांना बोलावं लागतं, मग काय तुम्ही सांगितलंय मला तेच काय कळालं नाही, असं होऊन जातं. तुम्हालाही कळत नाही मलाही कळत नाही मग तुमचं बोलणं. 3-8-24, 6-4-24, हा 7-2-14 होतो आणि हा 6-4-24 होतो. या पुढचा प्रश्न मीच एक्सप्लेन करते, यानंतरचे सर्व प्रश्न. 153, 136, 102 आणि 115. चला येऊ द्या उत्तर. आणि स्पष्टीकरण पाहून किंवा उत्तर सूची पाहून प्लीज उत्तर देऊ नका. तुमचं पुस्तक असेल ते बंद करून ठेवलं तरी चालेल, आपल्या समोर प्रश्न आहेत. नवीन वाटलाच प्रश्न तर ते नंतर मला पाठवला तरी चालतो. आपल्याला जास्तीत जास्त सराव प्रश्नांचा सराव करायचा आहे. पुस्तकामध्ये तर सर्वच आहे पण आपण सराव करत नाही. चॅट बॉक्स पूर्ण भरला पाहिजे, जेवढे मुलं तेवढे उत्तर तरी पाहिजेत ना. ओके, 6चं 4 म्हणणं आहे, काही जणांची आणखी उत्तर आलीच नाही. एवढ्या प्रत्येकाचं नाव आलं पाहिजे. जवळजवळ आता सर्वांचंच उत्तर पर्याय क्रमांक 4 येतं. पर्याय क्रमांक 4 हे बरोबर आहे. या 17च्या पाड्यातल्या संख्या आहेत. या सर्व 17च्या पाड्यामध्ये येणाऱ्या संख्या आहेत. 17 ही मूळ संख्या आहे. मूळ संख्यांचे पाढे पाठ असावे लागतात. जर मूळ संख्यांचे पाढे पाठ असतील तर इतर ट्रिक्स वगैरे या संख्यांसाठी पाहावी लागत नाही. इतर सर्व संख्या 17च्या पाड्यातल्या आहेत. घ्या पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 579, 246, 358 आणि 135. ओके, 7चं 3 म्हणणं आलं, मुग्धाचं येतंय उत्तर, दियाचं 4 म्हणणं आहे, प्रांजलचं 3 आलं, शिवेंद्र राजेंचं 3 आलं. ओके, रुद्रराजचं 4 म्हणणं आहे, तेजस्विनी 4, श्वेता 3,
ओके, पुस्तक सोडून मी चेक करत आहे. चालेल, पुस्तकं बंद करून ठेवा, पुस्तकाची नाही काय गरज. डायरेक्ट इथं प्रश्न पाहायचा स्क्रीनवरती, नोटबुक घ्यायची, कच्चं काम करायचं आणि प्रश्नांची उत्तर द्यायची क्लासच्या वेळेस. बुकचं काम काहीच नाही राहत. बुक तुम्ही जमा करून ठेवा मम्मी पप्पांजवळ, नंतर चेक करा. आन्सर केला लिहून ठेवा, वाटल्यास 1चं 4 आलं होतं, 2चं 3 आलं होतं, 3चं 4 आलं होतं, नंतर वाटल्यास चेक करा. बरं, चला आता आपण पाहूयात प्रश्न. प्रश्न क्रमांक 7चं उत्तर 3 आहे, ते अगदी बरोबर आहे. आता जर अंकांची बेरीज केली तरी झाली किती? 7 आणि 5 12, 12 आणि 9 हे 21 होतात. 6 आणि 4 10 आणि 2 12, त्यानंतर 5 आणि 3 8 आणि 1 9. हा 5 आणि 3 8 8 आणि 8 16, म्हणजे 21 3च्या पाड्यामध्ये येतो, 12 3च्या पाड्यामध्ये येतो आणि हा 9 पण येतो 3च्या पाड्यामध्ये. इतर सर्व संख्या 3ला जर सोडलं तर इतर सर्व संख्या 3ने विभाज्य आहेत. 3ने विभाज्य संख्या आहेत. घ्या पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 8. 1236, 1144, 1768 आणि 1352. हा प्रश्न तर आता पाहता क्षणी समजतोय. असे काहीच प्रश्न असतात की त्याला ट्रिकची गरज नाही, काही नाही, पाहिलं की जमतंय. व्हेरी गुड, 1 नंबर उत्तर येते. जर यांचे जर 2 गट केले तर तुम्हाला तो कसा गट झाला हे लक्षात येईल. 12 गुणिले 3 केलं तर 12 त्रिक 36 होतं. गुणिले 3 जर केलं तर 12 त्रिक 36. 11 गुणिले 4 केलं की 44 मिळतो. 17 गुणिले 4 केलं की 68 मिळतो. 13 गुणिले 4 केलं की 52 मिळतो. या प्रकारे गट केले की समजतं. म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे योग्य उत्तर झाला. इतर संख्यांना आपण 4ने गुणत होतो, सुरुवातीच्या 2 संख्यांना. पुढचा प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 9. 4/11, 9/6, 3/12 आणि 11/5. पर्याय 1 म्हणणं आहे. 9चं 1 का मागचं उत्तर होतं. ओके, 4 आलंय पाहता. 1 आणि 4 अशी 2 उत्तरं दिसत आहेत. बरं, आता इतर जर संख्यांचं निरीक्षण केलं तर ही छेदाधिक आहे, ही पण ही अंशाधिक आहे, ही छेदाधिक आहे, अंशाधिक. छेदाधिक आणि अंशाधिक तर नाही जुळत. बरं, 11 आणि 4 15 झाले, 9 आणि 6 15 झाले, 9 आणि 12 हे पण 15 झाले, 15 आणि 11 सॉरी 5 आणि 11 हे 16 होतात. म्हणजे यांच्या अंश आणि छेदाच्या बेरजेनुसार यांचा गट पडतो पर्याय क्रमांक 4. कधी कधी संक्षिप्त रूपाने असेल, गुणाकाराने असेल, कुठल्याही पद्धतीने काहीतरी वेगळे पण येऊ शकते यामध्ये. 84, 109, 133 आणि 196. हा प्रश्न क्रमांक 10. पर्याय 2 सर्वांचं उत्तर येते. पर्याय क्रमांक 2. बर, आता 7च्या पाड्यामध्ये 7 1 7, 7 2 14, 7 1 7, 7च्या पाड्यामध्ये तर 39 येत नाही, म्हणजे हा नाही येत. पुन्हा 7ने भाग दिला, 7 1 7, 7 2 14, पण हा 6 होतो. 7 9 63, याला भाग गेला, याला नाही गेला. पुन्हा 7ने भाग द्या, 7 2 14, 5 उरले, 7 8 56, याला भाग गेला. म्हणजे पर्याय क्रमांक 2 ला भाग जात नव्हता 7ने, म्हणजे 10चं उत्तर आलं पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2चं वर्तुळ रंगवून घ्यायचं आहे, हे याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 11. 93, 75, 62 आणि 82. स्पष्टीकरण व्यवस्थित लिहून घ्या. कशामुळे त्यांचा एक वेगळा गट पडलेला आहे तो गट करायचा.
आणि प्रश्न तुम्ही कधीही सोडवा, पण प्रश्न सोडवताना एक पद्धत वापरायची. माझ्या ऑफलाईनची मुलं अगदी पहिली असतील, दुसरी असतील, तिसरी असतील, अगदी पहिलीपासूनचे त्यांची मुलं आहेत माझ्याकडे. मंथन असेल, लक्षवेध असेल, BTS, तर त्यांना एक सवय लावली आहे पहा. गणिताचे प्रश्न असतील किंवा बुद्धिमत्तेचे असतील, हे दोन्ही प्रश्न प्रकार त्यांनी स्वाध्यायाचा क्रमांक टाकायचा आहे. समजा हा किती स्वाध्याय आहे? स्वाध्याय क्रमांक 2. तुम्ही जे कच्च्या कामाला वही करता की नाही, तर ते कच्च्या कामाची वही ही आपली सुटसुटीत असावी. ते सुद्धा आपण कच्चं काम कसं केलं होतं, कधी प्रश्न कोणता लिहिला होता, कसा लिहिला होता, हे त्यांना व्यवस्थित समजायला हवं. मग आता समजा यामध्ये 10 प्रश्न आहेत की नाही, मग पहिल्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला अगदी पाहता क्षणी समजलं. तिथे काही जास्त स्पष्टीकरणाची गरज नव्हती. मग तिथे तुम्हाला लक्षात आलं की या सर्व संख्या 4ने विभाज्य होतं. मग एवढंच लिहायचं तुम्ही. 4ने विभाज्य पर्याय क्रमांक 2 एवढंच लिहायचं. झालं, प्रश्नाचं उत्तर संपलं. दुसऱ्या प्रश्नाला दुसरा क्रमांक टाकायचा. पाहता क्षणी समजलं. मग इथे तुम्हाला काहीच ट्रिकची गरजच नव्हती. मग डायरेक्ट तुम्ही पर्याय क्रमांक 2 करा. तिथं उत्तर लिहू नका, तुम्ही कच्चं काम करूच नका. पर्याय 2 असेल, 3 असेल. तिसरा प्रश्न आहे, तुम्हाला भागाकार करावा लागला की इथं समजलं की 17ने विभाज्य आहेत या सर्व संख्या, पर्याय 3 वेगळा आहे. मग असं करा, या प्रकारे प्रश्न सोडवा. या प्रकारे प्रश्न सोडवल्याचा फायदा असा होतो की तुम्हाला कच्चं काम इकडे तिकडे तुमचं कुठेतरी जात नाही. तो प्रश्नाचा स्वाध्याय क्रमांक आणि तो आपण कुठपर्यंत सोडवून झालेला आहे हे सुद्धा तुम्हाला व्यवस्थित समजतं. किती जण या पद्धतीने सोडवतात? प्रश्न कधीच नाही लिहायचे, प्रश्न लिहायचे नाही. प्रश्न मी सोडवतो मॅम. हा, ते सोडवायचे. आणि म्हणते प्रश्न लिहा आणि मग सोडवा. हो, मी पण सोडते. बसायचे प्रश्न. हे काम नाही करायचं, लिखाण खूप कमी करायचंय. तरुण मुलांनी लिखाण काम करायचं कमी. कधी 5वीला असताना, 8वीला असताना तुम्ही स्पर्धेची परीक्षा देताय, तिथे लिखाण कमी करायचंय, सोडवायचंय जास्त. मग तिथे एखादी ट्रिक मॅम मला तुम्ही डाऊट घेणार आहात. हो, घेणार आहे डाऊट. 5 जर तुम्हाला एखादी त्यावेळी trick समजली, ऐकून घ्या. त्यावेळी कुणाला डाऊट नसेल तर तुम्ही प्रश्न घेणार ना. हो, एखादी तुम्हाला ट्रिक समजली, मी आता सांगितली तुम्हाला ट्रिक, तर तुम्ही वही पेन नाही शोधत बसायचं. अगदी ती ट्रिक जर इथेच वही पुस्तकावरती लिहून घेण्यासारखी असेल ना, तर इथेच लिहून घ्यायची आहे. मग काय असेल ती ट्रिक? समजा एखादं सूत्र दिलं, n कंसामध्ये n अधिक 1 छेदामध्ये 2, हे त्रिकोणी संख्येचं सूत्र आहे, पुढच्या मागच्या संख्येचं सूत्र आहे. मग हे असं पटकन लिहून घ्यायचं त्या प्रश्नाच्या समोरच. म्हणजे तुम्हाला कोणत्या प्रश्नासाठी कोणती ट्रिक आपण कधी वापरायची हे लगेच लक्षात येईल पुस्तक काढलं की. त्या प्रकारचे प्रश्न, त्यासाठी तुम्हाला वह्या सुद्धा शोधाव्या लागणार नाहीत. पुस्तकावरती ट्रिक लिहून घ्यायच्यात पेन्सिलने. सर्व क्वेश्चन ग्रुपवरती सोडवून ओके, बरं. आतापर्यंतच्या प्रश्नांमध्ये आहेत का कुणाला काही डाऊट? माईक सर्वांचा. नाही मॅम, मला सर्व समजले. आवाज मॅम काय होतंय? तुमचा आवाज ब्रेक होतोय. डाऊट जर असेल तर मला चॅट बॉक्स मध्ये सांगा डाऊट आहे म्हणून. ओके, नो मॅम येतं. यस, कुणाला डाऊट असेल तर येस म्हणा. फक्त 1 मिनिट राहिलाय शेवटचा. जर डाऊट असेल तर तेवढाच डाऊट घेण्यासाठी आपण रिजॉईन करूयात. ओके, जीवनचा डाऊट आहे. बाकीच्यांचं नो मॅम येतंय. फक्त जीवनचा डाऊट आहे. जीवन, कुठला डाऊट होता? माईक ऑन आहे, पटकन बोला. 1 मिनिट राहिलाय शेवटचा. माईक ऑन आहे जीवन. डाऊट होता का जीवन? बहुतेक चुकून हँड झालं असेल त्याचा. नाहीये बहुतेक डाऊट. शेवटचा 1 मिनिट राहिलेला आहे. राहिलेले प्रश्न आपण उद्या घेऊयात. किंवा मला मॅम. कुठला